बाबा सगळे एकत्र येणार असू आणि रिंगचं काम होणार असेल तर आलापच्या घरच्यांना बोलूया ना आपण इथेच. करेक्ट. ठीक आहे, मी घरी फोन लावून बोलून घेतो. हा आला, बोल रे. हॅलो आई, मी आता इथे जुईच्याच घरी. जुईच्या घरी गेलायस आणि बोलला नाहीस ते? हा म्हणजे असं अचानकच ठरलं. पण ऐक ना, जुईचे आई बाबा विचारत होते की आपण सगळेच म्हणजे त्यांच्या घरी जेवायला येऊ शकतो का. म्हणजे ते जेवणाचं आमंत्रण देतात आपल्याला. हा म्हणजे येऊ शकतो. आई ऍक्च्युली ते आजच बोलवत आहेत. म्हणजे आज सगळे आपण इथे जेवायला येऊया आणि त्याचबरोबर एंगेजमेंटच्या रिंगचं डिझाईन पण फायनल करता येईल ना. अरे अंगठीच्या डिझाईन साठी ना. हॅलो, मी जुईची आई बोलतीये. हा बोला. ऍक्च्युली मीच आलापला म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी आज इथे जेवायला या, म्हणजे आपण रिंगच्या डिझाईनचं पण इथे फायनल करूया. चालेल ना तुम्हाला? हो चालेल. नक्की या तुम्ही, आम्ही वाट बघतोय. एक मिनिट आलापला देते. हॅलो आई, मी इथेच आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत याल? घरी सगळ्यांना सांगते आणि आवरून आम्ही निघतो. ओके, पण लवकर या. चल ठेवतो मी. बाय 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 बाय. ह्याने जुईच्या आई बाबांबरोबर बसून परस्पर सगळं ठरवून पण टाकलं, बोलला पण नाही. असो, घरात सगळ्यांना सांगायला हवं जुईकडे जायचंय. संध्या आवर, तू काय करतेयस? मी रेडी आहे, फक्त एवढं आवर करते. काय करतेयस आता तू? आई साहेब, आपण भाज्या कापून नव्हत्या का ठेवलेल्या? म्हणजे त्या सगळ्या भाज्या फुकट जाणार वाटतं. अशा कशा फुकट जातील? संध्या असताना हे डब्यात भरते आणि डबे फ्रीज मध्ये ठेवते. मला वाटलं जुईताईच्या घरचे येणार आहेत म्हणून मग मी एक्स्ट्राच्या भाज्या कापल्या. अगं हो, अचानक आलापचा फोन आला जुईकडेच या म्हणून. संध्या, तू ह्या सगळ्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवतेस राईट? वय गुड, मी हेच सांगायला आले होते. वय साहेब, पण जुईताईकडे जायचं असं अचानक कसं ठरलं? नाही म्हणजे अंगठीचं डिझाईन बघण्याचा कार्यक्रम आपल्याकडे होता ना? हो, पण तोच कार्यक्रम आता तिथे होणार आहे. त्यासाठीच तर जुईच्या आईने आमंत्रण दिलंय. अच्छा, म्हणजे त्यांनी ठरवलंय का? आमच्याकडे तसं नसतंय. म्हणजे आमच्याकडे ठरवाठरवीचे कार्यक्रम मुलाच्याकडेच होतात आणि साखरपुडा मुलीकडं, पण तो पण मुलाकडच्यांना पाहिजे तसा. अगं त्यात काय, आपल्याकडे जो कार्यक्रम होणार होता तो त्यांच्याकडे होईल. नाही, ते पण बरोबरच आहे म्हणा. हा म्हणजे इकडचा कार्यक्रम तिकडे होतोय हे बरोबरच आहे, पण हे सगळं ठरवताना त्यांनी आपल्याला एकदा विचारायला पाहिजे होतं ना. हे म्हणजे मी जसं नेहमी म्हणते की आपण त्यांचा विचार करायला पाहिजे, तसा त्यांनी सुद्धा आपला विचार करायला पाहिजे होता. त्यांना पण वाटलं असं ना, मुलाकडच्यांनी आपल्याकडे यावं, आपल्याला पण त्यांचा पाहुणचार करायची संधी मिळावी, पण तरी त्यांनी विचारायला हवं होतं ना. हो, नाहीतर आपण त्यांना बोट पकडायला द्यायचो आणि ते लोक हात पकडायचे. आजच अंधाधुंद पेपरामध्ये पहिल्या पानावर म्हण आली होती, देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात बी घ्यावं. काय सांगतेस? होय, तुझा तो अंधाधुंद पेपर अख्ख्या जगाची माहिती देत असेल ना तुला? मग काय, खरं तेच छापतात. अंधाधुंद बातम्या तळघरातल्या. बास बास झालं तुझं अंधाधुंद पुराण. चल पटकन आवर, भाज्या ठेव. उशिरा पोचलो ना तर जुईच्या घरचे रागवतील. चल पटकन. आलापने डायरेक्ट आमंत्रण दिलं खरं, पण प्राजक्ता म्हणते तसं त्यांनी एकदा विचारायला हवं होतं. आलापला सांगते, यापुढे असं काही ठरवण्याआधी विचारत जा. हॅलो हॅलो, सगळं चेक करा, घेतलंय ना सगळं, नाही तर परत जावं लागेल. बघतो. नाही ते सगळं ठीक आहे, पण साधारणपणे किती पैसे मिळणार आहेत या कामाचे आम्हाला? मालक हा, जुई भोळे यांचे होणारे अहो, कैलास भोळे यांचे होणारे जावई, म्हणजे भोळेंच्या संपत्तीचे होणारे मालकच ना. तुझी नौटंकी बंद कर रे. हे उद्या उगाच त्रास देऊ नको याला. पण आला एकंदरीत ज्या आपलेपणाने तू जुईच्या घरच्यांची मदत करतोयस ना, त्यावरून असंच दिसतंय की तू देसाईंच्या घरातला कमी आणि भोळेंच्या घरातला जास्त आहेस. अरे ते आता असं नाही,
म्हणजे काकांच्या मदतीला कोणीच नव्हतं ना, तर म्हटलं द्या मला, मी आणतो स्नॅक्स वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी. हो. दादा नक्की तूच म्हटलंस ना की जुईने दम देऊन सांगितलंय, अहो जा जरा बाबांची मदत करा. सकाळ सकाळ काय झालंय तुला? कोण चावलंय? मला नाही तुला चावलंय. जुईच्या फिरतीचा हवेंच तुला चावला. उदय, तुझ्या इकडचे लोक बघतील तर काय बोलतील? अच्छा, म्हणजे आता आलाप देसाई जुई भोळे यांच्या इकडचे लोक काय म्हणतील याचा विचार करायला लागलेत तर. बर नाही, हे म्हणजे कसं आहे, कावळ्याने कोकिळेच्या घरट्याचा विचार करण्यासारखं आहे ना. त्याच्यात कावळा कोण आणि कोकिळा कोण ते सोड रे, याच्यात माझा एक मुद्दा आहे तो लक्षात घे. कसला मुद्दा? नाही बरोबर, आता तो तुझ्या लक्षात येणारच नाही कारण तू तर प्रेमात आंधळा झालायस ना. तुझ्या लक्षात आला का रे गंधार दादा? काय रे? अरे एक मुलगा, हा. जुईचा, बर. तिच्या घरच्यांचा, हा. बरं तिच्या आजूबाजूच्यांचा हा. खूपच जास्त विचार करायला लागला रे. अरे बापरे, ए म्हणजे नक्की अर्थ काय रे याचा? अरे याचा अर्थ, हा. आता दाद्याला आपलं बोलणं व्यर्थ. अरे भोळ्यांचा झाला रे. उदय, तू आता अति बोलतोयस हा? पण मी काय म्हणतो आलाप, जुई एकुलती एक मुलगी आहे की नाही, मग होऊन जा ना भोळेंचा घर जावई. दादा यार, तू पण आता या उदयच्या नादी लागून तू पण माझी मस्करी नको करूस प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. ओके 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 ओके, स्टॉप स्टॉप, हा विषय आपण इथेच थांबवूया. बरं दाद्या, हे बघ कसं ऐकायला वाटतंय जरा. काय 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 रे? आलाप देसाई, हा. भोळे. अरे घरजावई झाल्यानंतर हेच नाव लावणार ना तू. तुला ऐकायचं मी कुठलं नाव लावणार? तुला बघायचं कुठलं नाव? नाही थांब ना, तुला नाव दाखवतो. कुठलं नाव दाखवतो? तुला बघायचंय कुठलं नाव? अरे पडला ना. अरे पडलं यार, उचल दे, उचल. अरे उचल उचल, नाही तर त्याला माती लागेल. काय आलाप? हो ना. आणि माती लागली आणि परत द्यायला गेलो तर तो दुकानदार घेणार नाही. काय आलाप? हो ना. आणि पडलं म्हणून सासू सासरे घर जावयाला रागवतील. काय आलाप? हो ना. सापडला. बसला. म्हणजे दादा दादा, म्हणजे आता वरात आपल्या घरून निघणार ना जुईच्या घरी. हो. या घर जावयाची. तुला वरात काढायची आहे? तुला वरात काढायची? मी नाही ना. ताई साहेब, काय मदत करू सांगा ना. काही नको, तुम्ही आमच्याकडे पाहुणे आलात की नाही? पाहुणे असले म्हणून काय झालं? काहीतरी काम द्या तिला, त्याशिवाय तिला स्वस्त बसवत नाही. अहो सांगितलंही असतं काही काम, पण ऑलमोस्ट सगळं झालं. बरं, मग मी कामाची वाट बघत इथंच उभारते. त्यांची तयारी झाली, अजून बाकी. त्या म्हणाल्या ना ऑलमोस्ट सगळं झालंय म्हणून. अहो मी स्वयंपाकाबद्दल नाही बोलत आहे, त्यांच्या कपड्याबद्दल बोलते. म्हणजे माग आलतो तेव्हा त्यांनी मॅक्सी घातली होती. त्यावेळेला आपण अचानक नव्हतो का आलो. पण आता तर त्यांनी आपल्याला बोलवलंय ना, तर ते पंजाबी ड्रेस मध्ये दिसत आहेत. मुलाकडचे आलेत म्हणल्यावर साडी नेसायची का? बरोबर आहे तुझं म्हणणं. आमच्या इकडे मुलाकडचे आले ना तर बायका समोर बी येत नाहीत. हे असलं तर सोडा. शांत बस कसरा. मी काय म्हणतो, आता एकदा या मुलांची लग्न लावून दिली म्हणजे आपण मोकळे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. एकदा का या मुलांची लग्न लावून दिली ना की जबाबदारीचं ओझं खांद्यावरून कमी झाल्यासारखं होईल, नाही का? एकदम. कैलास, काय चाललंय तुझं मोबाईल मध्ये? अरे आपले सराफ रे, तर त्यांचा मेसेज आलाय की मी दुपारी येतो. हरकत नाही, म्हणजे आपली जेवण वगैरे आटोपतील तोपर्यंत. येऊ द्या, आरामात येऊ द्या. आपल्याला कुठे एव्हरेस्ट सर करायला जायचंय. तेवढंच आपलं बोलणं होईल, गप्पा होतील. अरे तुमचा सराफ म्हणजे तो टिकेकर रे. अच्छा, मेन लेनवर ज्याचं दुकान आहे तो? अरे पद्या, आपल्या शहरामध्ये टिकेकर सराफ दोघेच आहेत का? एकदम मेन लेनच्या चौकात जाऊन टिकेकर असा आवाज देऊन बघ, 10 जण वळून बघतील. नाही, मला मान्य आहे 10 टिकेकर होत येतील, पण नेमका आपल्याला हवा असलेला टिकेकर कोणता हे कसं ओळखायचं? नाही ऐका ना, मी काय म्हणतो, असू द्या.
आता दुपारी येणारच आहेत ना ते टिकेकर, ते आले की यांच्याशी त्यांची गाठभेट घालून द्या, म्हणजे कसं थोडस यांनाही. नाही हो, शक्य नाहीये. अहो आमची ही आहे ना, तिच्या भावाच्या बायकोच्या घरी दुपारी पूजा आहे, तिकडे जायचंय मला. नाही म्हणजे जेवणार इकडेच आहे मी, जेवलो की लगेच निघणार. हरकत नाही. टिकेकर आले ना की त्यांचा एक फोटो काढतो आणि तुला दाखवायला ठेवतो. अरे हो, फोटोवर ना आठवलं, साखरपुड्यात आपण फोटोग्राफर सांगायचं की व्हिडिओ शूटिंगच करायचं? दोन्ही नको. अख्खा साखरपुड्यात व्हिडिओ शूटिंग नाही? अरे कैलास, काय बोलतोस तू हे? नाही म्हणजे अरे तस्वीरें तो मुलाकातें बया करती है. नाही वा वा वा, बरोबरच आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण या बाबतीत एकदा मुलांना काय वाटतं ते बघू ना, म्हणजे त्यांच्या मनात काय आहे याचा विचार व्हायला हवा. त्यांना काहीतरी वेगळं वाटत असू. अरे त्यांच्या मनातलं एकमेकांचं प्रेम बघूनच तुम्ही त्यांचं लग्न लावून देताय ना, मग आणखी काय वेगळं असणार आहे त्यांच्या मनात? अरे अशा मस्तपैकी फोटो बिटो काढू, छान दिसू. आमचे फोटो बघितले तर गार पडाल तुम्ही. काय काय म्हणजे काय? नाही नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की हे जे फोटो व्हिडिओ शूटिंग आहे याबाबत आपण मुलांच्या मनात काय आहे ते बघूया. त्यांचा हिरमोट नको व्हायला. बर चालेल. वहिनी हे घ्या, काकडी, टोमॅटो, गाजर मी सगळं घरूनच चिरून आणलं. हे बरं केलंस बाई, उगाच इथे पसारा नको. अरे हो, ओळख करून द्यायचीच राहिली. ही सविता दीक्षित, आमची शेजारी, आणि ह्या मालती देसाई, आलापच्या आई. नमस्कार. नमस्कार. मी संध्या, ह्यांच्याकडे कामाला असते. कामाला असली तरी आमच्या घरातलीच एक आहे हो ही. काकडी, गाजर असंच आणलं असतं तर आपण कापलं असतं नाही तर. नाही, मी आवरत होते, अंतराला वेळ होता तर तिला सांगितलं कापायला. अच्छा, म्हणजे या अंतराच्या आई आहेत का? हो हो, अंतराला ओळखते मी, आली होती ना आमच्याकडे. आता दिसत नाही, कुठे आहे ती? तिला बँड्राला एक काम आहे, तिथे गेलीये. सविता हे मिक्सरचं भांड पटकन धुवून देशील मला? मी तोपर्यंत ही भांडी पुसून घेते. आले इकडे ताई, मी धुवून आणते. नाही, करते मी. आता काय ह्यांची शेजारी जरा जास्तच नटून आली. असं वाटतंय जुईता इकडे पाहुणे नाही आले, ह्यांच्याकडे चालेत. जरा शांत बस ग. अगं अंतराला बँड्राला नंतर पाठवायचं ना, आता इथे बोलवायचंस. नंतर कसं पाठवणार? दुपारी माझ्या भावाकडे जायचंय ना आम्हाला, घाटकोपरला, जोगेश्वरीला. पण तुझा माहेर तर घाटकोपरला आहे ना? हो, माझे बाकीचे भाऊ तिथेच राहतात, पण हा माझा धाकटा भाऊ आहे ना, हा जोगेश्वरीला राहतो. त्याच्या बायकोचा फ्लॅट आहे ना तिथे. बायकोच्या घरी राहतात का ते? नाही नाही, ते कसं आहे, तिची आई एकटीच असते ना, त्यामुळे आईच्या सोबतीला हे दोघं तिथेच राहतात. शनिवार रविवारी येतात ना घरी. आज ना त्यांच्या घरी पूजा आहे, तिथेच जायचंय आम्हाला. अगो बाई, यांना फोन करायला सांगायचं होतं, मी विसरले. आलेच मी. येते. हा, येते वहिनी. हो हो येते. हा सविता, अगं हा गजरा घेऊन जा माळायला. हो. बायकोच्या घरी राहतो म्हणजे घर जावईच झाला ना तो. खरं तर शनिवार आणि रविवार आईकडे यायला पाहिजे ना, ह्यांचं काहीतरी उलटच आहे. म्हणजे आईची सोबत करणं वगैरे सगळं ठीक आहे, पण लोकांना दिसताना घर जावईच दिसतो ना तो. हे काही बरं वाटत नाही ना. आमच्या गावाकडं प्रदीप महात्रे म्हणून मुलगा आहे. बाप गेल्यानंतर आईनेच लहानाचा मोठा केला. आईचा एकुलता एक मुलगा पुण्यातल्या पोरीच्या प्रेमात पडला. आधी 1 महिना घरी राहतो म्हणून गेला आणि कायमचा तिकडचाच झाला. आता आई बिचारी एकटीच असते या घरी. घर जावई म्हणजे आपल्या घरच्या माणसांना विसरण्यासारखंच आहे ना. म्हणूनच ते घर जावई प्रकरणच नको. हा, आता ह्यावर आपण काय बोलणार ना, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ताई, डाळ शिजल्या वाटतं. हो, बघते. हा, तुमचं जे काही ठरेल ना ते मला सांगा. माझ्या ओळखीचा एक फोटोग्राफर आहे, सगळं बजेटमध्ये करून देईल. मी तुला सांगतो कैलास, तू जे फोटो काढतो ना त्यात म्हातारा माणूस सुद्धा तरुण दिसतो, असं टॅलेंट आहे त्याचं. टॅलेंट नाही रे, प्रॉब्लेम आहे हा.
काय हा म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो ना, एकतर त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्सा किंवा डोळ्याच्या लेन्सा. त्याला तपासून घ्यायला सांग. तू पण ना कैलास फारच विनोदी आहेस बुवा. हा, बरोबर आहे. अरे माणसाने असंच राहायला पाहिजे, हसत खेळत. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. वाह 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 वाह. अरे रफी साहब क्या बात. वा वा. काय म्हणा, काय आवाज लागलाय बाकी तुमचा. हो, तरी आज जरा कमीच लागलाय. अरे मी काय म्हणतो, आपण गायनाचा कार्यक्रम करूया का? आता नाही हो, साखरपुड्याच्या दिवशी संध्याकाळी. मी माझ्या सारे गमनना सांगून ठेवतो तयारी करायला. आणि पदनिसा पद्या, सारे गम ही त्यांनी त्यांच्या शिष्यांची ठेवलेली टोपण नाव आहे. मला पटकन कळलं नाही हो, त्यामुळे गोंधळ झाला. नाही पण आयडिया छान आहे नावाची. नाही गाण्याचा कार्यक्रम ठेवण्याची. चालेल, मी आणि माझे शिष्य अशी काय मैफिल उठवू. मध्ये असं पुंगीसारखं एखादं वाद्य वाजलं की सगळे आयुष्यातून उठतील. फार तुम्ही असे मध्ये मध्ये छोटे छोटे विनोद फार चांगले करता बरं का. नाही हे आपलं विनोद तुम्ही म्हणाल ना मगाशी, जिंदगी का साथ निंदा, तसं. वा वा वा. मग ठरलं, असाच कार्यक्रम ठेवूया. कैलासचे विनोद, तुमचं गायन. हे जरा ऐकायला ऑड वाटत नाही का? तुमचं गायन, स्वल्पविराम, कैलासचे विनोद. हा, हे बरोबर आहे. चूक आहे. हा? मी असं म्हणतो की आपण एकदा मुलांना विचारूया. म्हणजे काय आहे की त्यांच्या मनात काय चाललंय काय नाही हे बघितलं पाहिजे, एवढंच ना. मी सांगतो दोघांना. नाही पण आता पण नाही आणि परंतु नाही. गाण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तुझ्या विनोदाचं काय ते सांग. तो तर होईलच. हा, मग ठरलं तर साखरपुड्याच्या दिवशी संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम फिक्स. ठरलं. विवाह बंधन. थांब ना. अगं काय, ऐक ना जरा, काय चाललंय आता कुठे जातेस? वर नको चढू, खाली उतर. ही तुझी बेडरूम आहे होणार जुई काकू. हो लिटिल प्रिन्सेस. जुई काकू किती सुंदर आहे तुझी बेडरूम. हो ग, काय सारखं होणारी जुई काकू. मग ती होणारच आहे ना. असू द्या हो वहिनी, लहान आहे ती. हो ग, पण आत्ताच वळण लावायला पाहिजे, नाहीतर मोठेपणी ना डोई जड होतात. अगं तर त्याला नको हात लावूस. ए, हा तुझा फोटो आहे. हो. मम्मा मला पण असाच ड्रेस हवाय. चालेल, ब्लॅक कलरचा. नक्की. छान आहे हा फोटो. थँक्यू. अगं आता वर नको चढूस. काय हे? असं मिरर झाकून का ठेवलाय? हो ग, झाकून का ठेवल्यास असा आरसा? वहिनी, सूर्यप्रकाश पडतो ना खिडकीतून डायरेक्ट मिररवर, म्हणून ओढणी लावून ठेवली. अच्छा. ए वाव, हे काय आहे? आता ह्याला हात नाही लावायचा स्वरा, तू अजिबात नाही. लांबून बघ, लांबून बघ. काय जुई काकू? हे ना सेल्फी रिंग आहे स्वरा. म्हणजे काय? थांबा दाखवते. परत कर. मला पण दाखवशील? स्वरा, अगं काय. ए, आता बासा. जुई काकू, याने काय करायचं असतं? हा जो लाईट आहे ना, त्याच्यासमोर आपण उभं राहायचं आणि मग हा लाईट आपल्या फेसवर घ्यायचा. आता तुझ्या फेसवर आलाय ना, तसाच. मग मोबाईल समोर ठेवायचा आणि आपला सेल्फी व्हिडिओ शूट करायचा. अच्छा, म्हणजे तुमचे ते किटकॉट वाले असेच व्हिडिओ शूट करतात का? हो वहिनी, हे तर बेसिक आहे. तुम्हाला माहितीये, अजून खूप वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात. बापरे, हल्ली काय काय नवीन येईल सांगता येत नाही ना. ए, तू पण करतेस ना व्हिडिओ? ए हो ग, म्हणजे तू करायचीस ना. मी आलापच्या मोबाईल मध्ये 1-2 वेळा पाहिलेत. आणि मी तर लाईक पण केलंय, जसं आलाप काका तुला करतो.
स्वरा, तू आता का नाही करत ग व्हिडिओ? आता म्हणजे परवाच केलं ना मी अमावस्येला. म्हणजे म्हणजे मून नव्हता ना, तर त्या थीमचे काही व्हिडिओज केलेत मी. करेन ना लवकर अपलोड. मम्मा, होणाऱ्या जुई काकूला सगळं माहिती आहे ना? हो ती इंटेलिजंट पण आहे ना? हो ग. पण तू का नाहीयेस? तुला या रिंग बद्दल आणि सेल्फी व्हिडिओ बद्दल काहीच नॉलेज नाही. स्वरा, ते आत्ताच आले की नाही, मग मला माहित नसेल ते. होणारे जुई काकू, तुझा मोबाईल दे ग. हा ग, दे ग. बरं देते. हात नको लावू. Good girl. हा घे. चल, आता आपण यात तुझा आणि माझा व्हिडिओ काढूया. मला बघायचंय कसा व्हिडिओ होतो. अगं, असं म्हणजे लगेच नाही करतायत स्वरा. व्हिडिओ करायला कोणीतरी हवं ना स्वरा. मग मम्मा आहे की, ती करेल. मम्मा कर ग. अगं, असं नको ना स्वरा, असं नसतं अगं. व्हिडिओ करायला ना बाप्पाची परमिशन लागते. तू मला फसवतीयस ना, मी छोटी आहे म्हणून.